एकाच दिवशी दोन मोठ्या सभा असणार आहेत। महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभा घेणार आहेत। टिळक रोडवरच्या एसपी कॉलेजच्या मैदानावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होईल, तर शरद पवार उद्धव ठाकरे यांची एकत्रित सभा सुद्धा घेतली जाणार आहे। सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सभा घेतली जाईल। आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली असताना आपापल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी मोठमोठे नेते आपल्याला जिथे जिथे जाणं शक्य आहे तिथे तिथे जाताना पाहायला मिळतात। पुण्यात 29 एप्रिलला दोन मोठ्या सभा पार पडणार आहेत। त्यातली पहिली सभा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची। मी सध्या त्याच मैदानावर उभा आहे ज्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, त्यासोबतच बारामती असेल, शिरूर असेल किंवा मावळ असेल इथल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा पार पडणार आहे। सर परशुराम महाविद्यालयाच्या याच भव्य अशा मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची 29 तारखेला सभा पार पडणार आहे। त्याच सगळ्या दृष्टीने जो स्टेज बांधायचा आहे त्याच्यासाठीचं साहित्य आपल्याला एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर सध्या आणलं गेल्याचं पाहायला मिळतंय। इतकंच नाही तर त्याच दिवशी एक दुसरी महत्वाची सभा वारजे परिसरामध्ये होणार आहे, ज्या सभेला शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत। जय्यत तयारी दोन्हीकडून कार्यकर्त्यांकडून केली जाते। सध्या एसपी महाविद्यालयाच्या या सगळ्या जर आपण परिसरामध्ये पाहिलं तर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी बघायला मिळतोय। 24 तास खडा पहारा जो आहे तो पोलिसांचं एक पथक या ठिकाणी देत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा असल्या कारणानं पोलीस आयुक्तांकडून देखील शहरामध्ये पाहणी केली आहे। रोड शोचं देखील आयोजन केलं जाणार आहे आणि म्हणून सगळ्या वेगवेगळ्या सुरक्षेच्या खबरदाऱ्या घेतल्या जात आहेत। दोन मोठ्या सभा 29 तारखेला असणार आहे, त्यातली पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा याच एसपी महाविद्यालयाच्या या मैदानावर होणार आहे, तर दुसरी सभा वारजेमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची पार पडणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।